हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू द चॅनल. आज आपण पाहणार आहोत 5वी शिष्यवृत्ती मधील संख्याज्ञानमधील चौथा घटक 1 ते 100 या संख्यांवरील आधारित प्रश्न. त्यातील आपण स्वाध्यायही सोडवणार आहोत. 1 ते 100 पर्यंतच्या संख्या लिहिल्या असता 0 ते 9 यामधील प्रत्येक अंक जास्तीत जास्त किती वेळा येतो या संबंधीचा पुढील तक्ता लक्षात ठेवा. या तक्त्यामध्ये आपल्याला अंक व त्यांची वारंवारता दिलेली आहे. त्यामधील 0 हा अंक 11 वेळेस रिपीट होतो, 1 हा अंक 21 वेळेस, तर बाकीचे सर्व म्हणजेच 2 ते 9 हे अंक 20 वेळा रिपीट होतात. दहा ते 99 पर्यंतच्या म्हणजे 2 अंकी संख्या लिहिल्या असता 0 ते 9 यामधील प्रत्येक अंक जास्तीत जास्त किती वेळा येतो या संबंधीचा पुढील तक्ता लक्षात ठेवा. यातही आपल्याला अंक व वारंवारता दिलेली आहे. 0 हा अंक 9 वेळेस रिपीट होतो, तर 1 ते 9 पर्यंतचे सर्व अंक हे 19 वेळा रिपीट होतात. 1 ते 100 पर्यंतच्या संख्या लिहिल्या असता त्यातील एक अंकी एकूण संख्या 9 आहेत. 1 ते 9 2 अंकी एकूण संख्या 90 आहेत. 10 ते 99 त्यातील 3 अंकी एकूण संख्या 1 आहे, ती म्हणजे 100. एक ते 100 या संख्यांमध्ये एकक स्थानी 0 असलेल्या एकूण संख्या 10 आहेत. 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80, 90 व 100. एकक स्थानी 1 ते 9 यापैकी कोणताही अंक असलेल्या एकूण 10 संख्या आहेत. 1 ते 100 या संख्यांमध्ये दशक व एकक स्थानी समान अंक असणाऱ्या 9 संख्या आहेत. या सर्व संख्या 11च्या पटीतील संख्या आहेत, म्हणजेच 11, 22, 33, 44, 55, 66, 77, 88 व 99. त्याचप्रमाणे 12च्या पटीतील 9 संख्या व 13च्या पटीतील 7 संख्या आहेत. 1 ते 100 पर्यंतच्या संख्यांमध्ये 50 समसंख्या व 50 विषम संख्या आहेत. 10 ते 99 या 2 अंकी संख्यांपैकी 45 समसंख्या व 45 विषम संख्या आहेत. आता आपण स्वाध्याय सोडवूया. प्रश्न पहिला, 11 ते 100 पर्यंतच्या किती संख्यांच्या दशक स्थानी 0 हा अंक असतो? एकक स्थानी 0 असलेले अंक व दशक स्थानी 0 असलेले अंक आपण आधी लिहून घेऊया. एकक स्थानावर 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80 व 90. दशक स्थानी 0 असलेले अंक हा 100. म्हणजे यात एकच अंक हा दशक स्थानी 0 असलेला आहे, तो म्हणजे 100. म्हणून पर्याय क्रमांक 4 हा बरोबर आहे. पुढील प्रश्न पाहूया. 31 ते 50 पर्यंतच्या किती संख्या या समसंख्या आहेत? 31 ते 50 पर्यंतच्या समसंख्या. आपण 31 ते 50 पर्यंतच्या समसंख्या या लिहून घेऊया.
32, 34, 36, 38, 40, 42, 44, 46, 50. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9. मी इथे 48 संख्या लिहिणे विसरली आहे. 48 आणि 50 म्हणजे 10 समसंख्या आहेत, म्हणून पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे. पुढील प्रश्न पाहूया. 40 ते 92 पर्यंतच्या संख्या लिहिल्या असता त्यापैकी किती संख्यांच्या एकक स्थानी 1 हा अंक असेल? 40 ते 92. चाळीस ते 92 मधील संख्यांच्या एकक स्थानी 1 हा अंक असलेल्या पूर्ण संख्या आपण लिहून घेऊया. 41, 51, 61, 71, 81, 91 या पूर्ण संख्या आपण मोजल्या असत्या आपल्याला 6 या संख्या आपल्याला मिळतात, म्हणजेच पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे. पुढील प्रश्न. एका 2 अंकी संख्येच्या अंकांची बेरीज 14 आहे. त्या संख्येमध्ये 18 मिळवले असता मिळणाऱ्या संख्येमध्ये त्या अंकांची स्थाने बदललेली असतात, तर ती संख्या कोणती? 2 अंकी संख्या आपण 68 घेतलं, त्यात जर 14 मिळवलं आपण 68 घेतलं तर त्याची बेरीज आपल्याला 14 मिळेल. त्यामध्ये आपल्याला 68 अधिक 18 म्हणजेच 86, म्हणजेच 6 आणि 8 ची स्थाने बदलली आहेत, तर ही संख्या 68 आहे, म्हणून पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे. पुढचा प्रश्न. एकक व दशक स्थानचे अंक समान असलेल्या एकूण किती 2 अंकी संख्या आहेत? एकक व दशक 11, 22, 33, 44, 55, 66, 77, 88 आणि 99. म्हणजेच पूर्ण मोजल्यावर आपल्याला 9 ह्या संख्या येतील, म्हणजेच ऑप्शन क्रमांक 2 हा बरोबर आहे. पुढचा प्रश्न. 1 ते 100 पर्यंतच्या संख्यांमध्ये 6च्या पटीतील किती संख्या आहेत? 1 ते 100 6, 12, 18, 24, 30, 36, 42, 48, 54, 60, 66, 72, 78, 84, 90, 96 या पूर्ण संख्या आपण मोजून घेऊ. या पूर्ण संख्या 16 आहेत, म्हणून पर्याय क्रमांक 4 बरोबर आहे. पुढील प्रश्न. 1 ते 100 या संख्यांमध्ये 5 हा अंक जास्तीत जास्त किती वेळा येतो? आपण टेबलमध्ये बघितले आहे 1 ते 100 मधील 5 हा अंक जास्तीत जास्त 20 वेळा येऊ शकतो. तरीही आपण लिहून घेऊया. लिहून घेऊन आपण या जेव्हा मोजतो तेव्हा आपल्याला उत्तर मिळेल 20. आपल्याला तो टेबल लक्षात ठेवायचा आहे, त्यावरून आपण सोप्या प्रकारे हा प्रश्न सोडवू शकतो.
20 वेळा रिपीट होतो. आपण हा सोडूनही बघितलेला आहे, म्हणजे पर्याय क्रमांक 2 बरोबर आहे. पुढील प्रश्न, 10 ते 99 पर्यंतच्या संख्यांमध्ये 9 हा अंक किती वेळा येतो? 10 ते 99. 9 हा अंक आपण दुसऱ्या नियमामध्ये बघितलेला आहे. तर 9 हा अंक 19 वेळा येतो. म्हणजे तरीही आपण 9 हा अंक येणाऱ्या पूर्ण संख्या लिहून घेऊ आणि त्यांना मोजू. या संख्या पूर्ण लिहून आपण मोजल्या असता आपल्याला उत्तर मिळेल 19. आणि आपण त्या टेबलमध्येही बघितलं आहे, नियम दुसऱ्या टेबलमध्येही बघितलं आहे की हा 19 वेळा अंक रिपीट होतो. म्हणून पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे. पुढचा प्रश्न पाहू. 1 ते 100 या संख्यांमध्ये 0 हा अंक किती वेळा येतो? 1 ते 100. आपण या संख्या लिहून पाहू आणि आपल्याला टेबलमधूनही याचं उत्तर मिळेल, पण तरीही आपण एकदा या संख्या पूर्णपणे लिहून घेऊया. 1 ते 100 यातील 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80, 90, 100. आपल्याला टेबलमधून जर बघितलं तर ह्या 11 वेळेसच येतं आणि असं आपण मोजूनही लिहिलं तरी ते 11 वेळेसच येतं. म्हणून पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 10. 1 ते 100 या संख्यांमध्ये सर्वात मोठी मूळ संख्या व सर्वात लहान विषम मूळ संख्या यांचा गुणाकार किती? 1 ते 100 यामधील सर्वात मोठी मूळ संख्या आहे 97 व सर्वात लहान विषम मूळ संख्या आहे 3. तर जेव्हा आपण याचा गुणाकार करू तेव्हा आपल्याला उत्तर येईल 291, म्हणजेच पर्याय क्रमांक 2. पुढील प्रश्न पाहू. 1 ते 100 या संख्यांमध्ये 2 हा अंक नसलेल्या किती संख्या आहेत? पूर्ण संख्या मोजल्या असता आपल्याला उत्तर येईल 19. म्हणजे 2 हे अंक असलेल्या पूर्ण संख्या किती आहेत? आपल्याला टेबलमधूनही कळेल. 2 हे अंक असलेल्या पूर्ण संख्या आहेत 19. नियम 2 पहा, त्यातील टेबल पाहून घ्या, तर आपल्याला त्याचं उत्तर येईल 19. 19 ह्या आपल्याला 100 मधून वजा करायच्या आहेत. म्हणजे 1 ते 100 संख्या, 100 वजा 19 म्हणजे उत्तर येईल याचं 81. म्हणून पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे. पुढचा प्रश्न पाहूया. 1 ते 100 या संख्यामध्ये 3 व 4 हे 2 अंक समाविष्ट असलेल्या संख्या किती आहेत? तर म्हणजे 3 हा अंक समाविष्ट असलेल्या 3 व 4 अंक हे समाविष्ट असलेल्या संख्या, 3 अंक समाविष्ट असलेल्या संख्या असल्या पाहिजेत 19 व 4 असलेल्या पाहिजेत 19. म्हणजे दोन्हींच्या मिळून 38. म्हणून पर्याय क्रमांक 2 बरोबर आहे. पुढचा प्रश्न. 20 ते 51 या 2 अंकी संख्या लिहिल्या असता त्यात किती समसंख्या असतील? समसंख्या लिहून घेऊया आपण. 20, 22, 24, 26, 28, 30, 32, 34, 36, 38, 40, 42, 44, 46, 48, 50. पूर्ण मोजून घेऊ. मोजून
घेतले असता आपल्याला याचं उत्तर येईल 16, म्हणजे पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे. पुढचा प्रश्न पाहू. 1 ते 100 पर्यंतच्या संख्यांमध्ये 9च्या पटीतील नसलेल्या किती संख्या आहेत? नसलेल्या किती संख्या आहेत म्हणून आपल्याला एकदा 9च्या पटीतील संख्या मोजून घेऊ आपण व त्याला 100 मधून वजा करून घेऊ. 9च्या पटीत असलेल्या संख्या आहेत 11. 11 100 वजा 11 म्हणजेच 89 उत्तर येईल याचं. 71 ते 85 पर्यंतच्या संख्येमध्ये 7च्या पटीतील संख्या किती आहेत? 77 आणि 84. म्हणजे या झाल्या 2, म्हणून पर्याय क्रमांक 3 हा बरोबर आहे.